नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर हितेश सर पुन्हा या ठिकाणी IBOP IAS अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्म ठिकाणी स्वागत करतोय। मित्रांनो, या ठिकाणी आपण मागे BSNL चा व्हिडिओ टाकला, नेपाळवरती व्हिडिओ बनवला होता आणि ज्या व्हिडिओला तुमचा मोठ्या प्रमाणात ठिकाणी प्रतिसाद मिळतोय, ज्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त मोटिवेट या ठिकाणी मिळतोय आणि आम्ही नवीन व्हिडिओ यासाठी तुम्हाला आणत आहे। तर मित्रांनो, आज जो आपण एक व्हिडिओ आणलेला आहे तो व्हिडिओ आहे हिस्ट्री या विषयाचा आणि हा जो व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओ मध्ये आपण हिस्ट्री या विषयाचा अभ्यासक्रम सांगणार आहे। थोडक्यात काय अभ्यासक्रम असणार आहे, ओके। आणि त्यानंतर आपले जे नवनवीन व्हिडिओ येतील त्यामध्ये प्रत्येक टॉपिक नुसार या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवणार आहोत, ओके। तर या ठिकाणी पहिलं तुम्हाला जर या ठिकाणी स्लाइड वरती जर बघितलं तर लिहिलेलं बघा, ब्रिटिशांची भारतीय स्थापना। आपण तुम्हाला माहिती आहे की ईस्ट इंडिया कंपनी ही कंपनी भारतामध्ये या ठिकाणी जर आपण विचार केला, याची स्थापना इसवी सन 1600 मध्ये झालेली आहे। लंडन या ठिकाणी याची स्थापना झाली होती। ज्या वेळेला हे ब्रिटिश लोक भारतामध्ये व्यापार करण्यासाठी येत असत त्यावेळेला काय व्हायचं की आपल्या भारतात या ठिकाणी व्यापार करत असताना ते ज्या रिटर्न जात असत, परत जात असत, त्यावेळेला त्यांना या ठिकाणी काही जे टोळी होती ती टोळी या ठिकाणी लुटत असत। त्यामुळे ब्रिटिश लोक मोठ्या प्रमाणात घाबरले आणि त्यांनी सांगितलं की मी भारतामध्ये व्यापार करणार नाही, ओके। मग काय झालं तर त्याच्यानंतर तिथली जी राणी होती एलिझाबेथ, तिने या ठिकाणी सांगितलं ठीक आहे। तर यानंतर त्यांनी एक ठिकाणी मार्ग काढला आणि तीच कंपनी स्थापन झाली, ईस्ट इंडिया कंपनी। म्हणजे व्यापाऱ्यांना सपोर्ट करण्यासाठी ही कंपनी भारतामध्ये स्थापन करण्यात आली। बघा, 1609 मध्ये कॅप्टन हॉकिन्सन हा भारतामध्ये आला। तर तुम्हाला दिसलं असेल की त्यावेळेला जो आपला राजा होता तो या ठिकाणी झामोरी राजा होता आणि हा जो झामोरी राजा होता या झामोरी राजाला 1609 मध्ये या ठिकाणी कॅप्टन हॉकिन्सनने काय मागितली, परमिशन मागितली। परंतु ज्या वेळेला कॅप्टन हॉकिन्सन आला त्यावेळेला झामोरी राजाने या ठिकाणी ब्रिटिशांना परवानगी दिली नाही। का दिली नाही परवानगी? कारण याचे परिणाम आपण या ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये भोगले होते। 1498 मध्ये वास्को द गामा आला होता जो व्यापाराच्या उद्दिष्टाने भारतामध्ये आला होता आणि यांनी काय केलं की यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या राजकारणामध्ये, आपल्या प्रशासनामध्ये काम करायला सुरुवात केली। त्याच्यामुळे या ठिकाणी पोर्तुगीजांच्या दबावामुळे या ठिकाणी 1609 मध्ये जहांगीर बादशाहने या ठिकाणी इंग्लंडला परमिशन दिली नाही, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला परवानगी दिली नाही। त्यानंतर कॅप्टन हॉकिन्सन परत भारतातून चालला गेला आणि त्यानंतर 1615 मध्ये थॉमस मनरो हा भारतामध्ये आला आणि त्यावेळेला भारताने या ठिकाणी ज्यावेळेस या ठिकाणी ज्या बादशाहने शहाजहान त्यावेळेला होता याने या ठिकाणी त्याला काय दिली, परमिशन दिली आणि अशा तऱ्हेने त्यांची भारतामध्ये एंट्री झाली, ओके। ज्या वेळेला इंग्लंड भारतामध्ये आले तर त्यांनी लक्षात ठेवा की इंग्लंड ज्यावेळेला भारतामध्ये आले तर त्यांनी पहिल्यांदा जी वकार स्थापन केली ती केली सुरत या ठिकाणी। आता प्रश्न तुम्हाला असा आहे, सुरतच का ऍक्सेप्ट केली? त्यांनी सुरतलाच का पहिली वकार सुरू केली? तर इंग्रज बुद्धीनं खूप हुशार व्यक्तिमत्व होतं, त्यांना माहिती होतं जर उद्या कोणी भारतीय लोकांनी आमच्यावर हल्ले केले तर आम्ही सहज या समुद्र मार्गे जाऊ शकतो, हे त्यांना माहिती होतं। कारण सुरत शहर जे होते समुद्रावरती असलेले शहर आहे, त्यामुळे त्यांनी सुरत या ठिकाणी ऍक्सेप्ट केलं आणि पहिली वसाहत, पहिली फॅक्टरी त्यांनी सुरत या ठिकाणी स्थापन केली, ओके। तर या ठिकाणी आपण आज काही सिलेबस बघणार आहोत आणि त्याच्यानंतर नवनवीन जे आपले व्हिडिओ येतील त्यामध्ये प्रत्येक पॉइंट वर त्या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत, ओके। तर पहिल्या या ठिकाणी बघा की काय महत्त्वाचं आहे की ब्रिटिशांनी भारत स्थापन हा भारतीय इतिहासातील महत्त्वाचा टप्पा सांगू शकतो, ओके। हा महत्त्वाचा टप्पा आपण सांगतो भारतीय इतिहासाचा। इंग्रजांनी सुरुवातीला व्यापारासाठी भारतामध्ये आले, लक्षात ठेवा। इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज यांच्यात फरक असा होता की इंग्रज हे व्यापारीसाठी आले पण राज्यकर्ते बनले, पण डच, पोर्तुगीज, फ्रेंच हे जे होते हे व्यापारासाठी आले आणि ते व्यापार करतेच राहिले। हा महत्त्वाचा फरक या ठिकाणी दोघींमध्ये होता। नंतर त्यांनी सत्ता हस्तांतरण केली, ओके। आणि यामुळे भारतावर ब्रिटिशांची राजवट प्रस्थापित झाली, ओके। पुढे आपण जर या ठिकाणी गेलो तर बघा की
ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना या ठिकाणी सांगितलेली आहे आपल्याला की ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली. ओके, ईस्ट इंडिया कंपनी जी आहे याची स्थापना कधी झाली बघा, तर 1600 मध्ये इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिने या ठिकाणी या कंपनीला परवानगी दिली होती. नाव लक्षात ठेवा, एलिझाबेथने परमिशन दिली आणि यानंतर भारतात व्यापार करण्याची इंग्रजी आले होते. पहिली कारखाना 1613 साली त्यांनी सुरत येथे स्थापन केला. ओके, जे सुरत शहर आहे या सुरत शहर मध्ये त्यांनी पहिली फॅक्टरी या ठिकाणी स्थापन केली. त्यानंतर त्यांनी मद्रासला स्थापन केली. मद्रास म्हणजे सध्या चेन्नई, त्यानंतर बॉम्बे आणि कलकत्ता येथे या ठिकाणी त्यांनी आपले व्यापारी केंद्र स्थापन केले. ओके, पुढे या ठिकाणी आपण जर गेले तर बघा तुम्हाला ईस्ट इंडिया कंपनीच्या ठिकाणी फोटो दिसत असेल की ही कंपनी बघा एवढी मोठी कंपनी होती ईस्ट इंडिया कंपनी, जी या ठिकाणी लंडनला ही कंपनी होती. ओके, पुढे आपण जर गेले तर याचे राजकारणाकडे प्रवास बघा की सुरुवातीला ते फक्त एक व्यापारी असलेले इंग्रज भारतीय राजकीय स्थितीचा फायदा घेऊ लागले आणि साम्राज्यातून कमकुवत झाल्याने इंग्रजांनी सत्ता वाढवली होती आणि त्यांनी काय केलं, आपली ब्रिटिश भारतीय लोकांची सत्ता कमकुवत केली. एक एक लोकांना या ठिकाणी पराभूत केलं आणि काय केलं, आपली सत्ता या ठिकाणी त्यांनी वाढवली. हे महत्वाचं कार्य या ठिकाणी इंग्रजांनी या ठिकाणी केलं होतं. ओके, पुढे जर आपण या ठिकाणी विचार केला तर पुढे बघा तुम्ही जर विचार केला तर या ठिकाणी प्लासीचं युद्ध तुम्हाला दिसतंय. तर 1757 मध्ये प्लासीचं युद्ध या ठिकाणी झालं होतं. आता लक्षात ठेवा की या प्लासीचा जो राजा होता सिराज उद्दौला. ओके, नवाब होता सिराज उद्दौला आणि या सिराज उद्दौलाला इंग्रजांनी कुठली परवानगी न घेता, बंगाल प्रांताची कुठली परवानगी न घेता या बंगाल भोवती तटबंदी बांधायला सुरुवात केली. ही भिंत बांधायला सुरुवात केली, ज्याचा राग कोणाला आला, सिराजला आला आणि त्याच्यामुळे प्लासीचं युद्ध या ठिकाणी घडलं. ते काय होतं कसं होतं ते आपण व्हिडिओ मध्ये डिटेल तुम्हाला नक्की सांगणार आहोत. पण या ठिकाणी युद्ध घडलं, त्यानंतर यामध्ये बंगालवरती ब्रिटिशांनी ताबा मिळवला. ओके, त्यानंतर 1764 मध्ये बक्सारचे युद्ध झालं. हे बक्सारचे युद्ध 3 लोकांमध्ये झालं होतं. शुजाउद्दौला, अयोध्येचा नवाब शाह आलम आणि बादशाह बहादूर या ठिकाणी बादशाह शाह आलम. ओके, आणि शुजाउद्दौला आणि या ठिकाणी मीर जाफर यांच्यामध्ये हे युद्ध झालं होतं. ओके, तर हे युद्ध आपण त्या ठिकाणी नंतर सर्व तुम्हाला या ठिकाणी बघणार आहे. आज फक्त आपण सिलेबस या ठिकाणी डिस्कस करतोय की आपल्याला कुठला कुठला सिलेबस असणार आहे. ओके, पुढचा आपण जर विचार केला तर बघा हे तुम्हाला दिसतंय प्लासीचं युद्ध. या प्लासीच्या युद्धामध्ये जे ब्रिटिश अधिकारी बघा ते दिसताय आणि आपले सैनिक आहेत बंगाल प्रांतामध्ये हे झालं होतं ते तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे की किती मोठ्या प्रमाणात किती चातुर्यपणामध्ये ब्रिटिशांनी भारतावरती राज्य केलं आणि भारत या ठिकाणी त्यांनी आपल्या गिळंकृत करून टाकला. एक एक पॉइंट त्यांनी कसा एक एक राज्य कसं घेतलं, सातारा झालं, सबलपूर झालं, उदयपूर झालं. ओके, जसं तुम्हाला माहिती असेल की 1856 मध्ये लॉर्ड डलहौसी हा भारताचा गव्हर्नर होता आणि याने एक सिस्टम आणली होती दत्तक विधान नामंजूर तत्व. म्हणजे ज्या राजाला पुत्र नसेल स्वतःचा त्याचं राज्य ब्रिटिशांनी गिळंकृत केलं. तुम्हाला माहिती असेल एक उदाहरण तुम्ही ऐकलं असेल की झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचं राज्य त्यांनी असंच गिळंकृत केलं होतं. नंतर अवध जे राज्य होतं हे अवध राज्याचं कुठलंही कारण नसताना गिळंकृत केलं होतं. हे अवध ब्रिटिशांचे एकदम एकनिष्ठ असलेले राज्य होतं, ब्रिटिशांच्या सर्व गोष्टी ऐकणारं राज्य होतं. परंतु कारण असं पुढे केलं की हे जो राजा आहे या राजा प्रजेचा ऐकत नाहीये, प्रजेवर लक्ष देत नाहीये, म्हणजे गैरकारभार करतोय. या कारणास्तव अवध राज्य त्यांनी हस्तगत केलं आणि ज्याच्यामुळे काय झालं की पुढे जाऊन 1857 चा उठाव झाला. ओके, पुढे जाऊन 1857 चा या ठिकाणी उठाव झाला. ओके, त्यानंतर आपण जर विचार केला तर पहिला गव्हर्नर जर विचार केला 1773 मध्ये पहिला गव्हर्नर होता वॉरेन हेस्टिंग. ओके, त्यानंतर मग लॉर्ड डलहौसी यांनी साम्राज्य विस्तार वाढवले. म्हणजे ब्रिटिशांचं साम्राज्य कोणी वाढवलं तर लॉर्ड वेलेस्ली आणि लॉर्ड डलहौसी. लॉर्ड वेलेस्लीने तैनाती फौज सिस्टम आणली होती, ज्या सिस्टम मध्ये असं होतं की जर तुम्हाला भारतीय लोकांना जर ब्रिटिशांचे सैन्य पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला सैन्य देऊ, परंतु
त्या सैन्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील। जर तुमच्याकडे पैसे नसेल तर तुमचा काही अर्धा एरिया किंवा तुमचा काही भाग आहे तो आम्हाला तोडून धरून द्या, अशा तऱ्हेने आपला पुरा भारत एक एक करून या ठिकाणी सुरुवात केली आणि ब्रिटिशांनी वाढवायला सुरुवात केली ब्रिटिश साम्राज्य। म्हणून या ठिकाणी लॉर्ड डलहौसीने ते काय केलं होतं, दत्तविधान नामंजूर तत्व आणलं, ज्यामध्ये सातारा, सबलपूर, उदयपूर, जयपूर, ओके, भागत हे सर्व एरिया ठिकाणी खालसा करायला सुरुवात केली होती। ओके, पुढे आपण जर विचार केलं तर 1857 चे जे स्वातंत्र्य समर युद्ध होतं बघा, की या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीयांची या ठिकाणी आपण बघितलं की आता हा उठाव नेमकं का झाला होता। तुम्हाला सर्वांना माहिती असेल की त्यावेळेला एक बंदूक आली होती, एनफिल्ड बंदूक, आणि या एनफिल्ड बंदूकला गायीची आणि डुकराची चरबी लावली होती अशी या ठिकाणी अफवा फैलली होती। आणि यावेळेला हिंदू लोक गायीला पवित्र मानतात आणि मुस्लिम लोक डुकराला अपवित्र मानतात, त्यामुळे त्यांची भावना दुखवली होती आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हे बंदूक यूज करणार नाही। म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा मंगल पांडे यांनी या ठिकाणी उठावाला सुरुवात केली होती। तर हे पण आपण पुढे डिटेल बघणारच आहोत, जे व्हिडिओ मध्ये तुम्हाला येणारच आहे। ओके, तर मंगल पांडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि नानासाहेब पेशवा हे या ठिकाणी आपण सांगू शकतो। बघा मित्रांनो, डिसेंबर 2024 ला जी एक्झाम झाली एमपीएससी राज्य सेवेची, त्यात सांगितलं होतं की या ठिकाणी कानपूरचं नेतृत्व कोण केलं होतं, तर उत्तर होतं नानासाहेब पेशवा। ओके, नानासाहेब पेशवांनी या ठिकाणी केलं होतं। तर असे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी नॉर्मली विचारले जातील। ओके, पुढे आपण या ठिकाणी जर गेलं, मग 1857 चा उठाव झाल्यानंतर एक मिनिट बघा, या 1857 च्या उठावामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय लोकांची पिळवणूक केली, ज्याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या मार्गाने वाटेल त्या त्या मार्गाने भारतीयांना या ठिकाणी त्यांनी मारलं, मशीन गन्स लावण्यात आले आणि अशा तऱ्हेने मोठ्या प्रमाणात भारतीयांची त्यांनी काय केली, तर या ठिकाणी पिळवणूक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात केली। ओके, ब्रिटिशांचा आपण जर विचार केला तर 1858 ते 1947 पर्यंत या ठिकाणी कंपनीने, लक्षात ठेवा 1857 पर्यंत कंपनी होती आणि कंपनीचं नाव बरबाद झालं, कंपनीचं नाव मोठ्या प्रमाणात खराब झालं भारतामध्ये। म्हणून काय झालं, राणीने स्वतः आपल्या हातामध्ये कारभार घेतला। तर कधी 1858 1947 मध्ये 1 नोव्हेंबर 1858 रोजी अलाहाबाद या ठिकाणी एक जाहीर सभा भरली आणि तिथून राणीने आपल्या ठिकाणी पूर्ण कारभार हातात घेऊन टाकला। तर हे पण आपल्या ठिकाणी बघणार आहे। ओके, मग त्यात काय झालं, ब्रिटिश सरकारच्या ताब्यामध्ये आता आली, आतापर्यंत कंपनीकडे होती, आता कोणाकडे आली, तर ब्रिटिश सरकारकडे या ठिकाणी आली। आणि पहिला व्हाईसरॉय कोण होता, लॉर्ड कॅनिंग, याला पहिला व्हाईसरॉय या ठिकाणी म्हटलं जातं। ओके, त्यानंतर त्यांनी रेल्वे, टपाल, शिक्षण काय बदल केलं हे सर्व पुढे या ठिकाणी आपण तुम्हाला बघणारच आहोत। ओके, त्यानंतर आपण जर पुढे या ठिकाणी गेले तर भारतीय स्वातंत्र्य चळवळ, ज्याच्यामध्ये एक माहिती तुम्हाला की 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली। आता राष्ट्रीय काँग्रेस जे होतं, हे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना का करण्यात आली, कारण त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल की एक ब्रिटिश अधिकारी होता ॲलन ॲक्टी ह्यूम। ओके, याने सांगितलं जर तुम्हाला तुमच्या भारतीय लोकांच्या समस्या ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठवायच्या असतील तर तुम्हाला एखादी राजकीय संघटना पाहिजे जे पूर्ण भारताचं नेतृत्व करेल। त्यावेळेला फक्त एका राज्यापुरती संघटना होती, त्यामुळे राज्य करून चालणार नाही, म्हणून भारताची संघटना असावी। मग या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली। मग या राष्ट्रीय काँग्रेसचे कालखंड आहे, ज्यामध्ये मवाळ कालखंड, ज्यात जहाल कालखंड, ज्यात गांधी युग, मग त्यात काय घडलं, कसं घडलं हे सर्व या ठिकाणी आपण पुढे डिस्कस करणार आहोत। ओके, मग बघा टिळक, नंतर गांधी, नंतर नेहरू, सुभाषचंद्र बोस यांच्या ठिकाणी आपण बघणार आहे। आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला कसं स्वातंत्र्य मिळालं हे सध्या या ठिकाणी आपण सर्व बघणार आहोत। तर हे सर्व मित्रांनो या ठिकाणी आपण या व्हिडिओ मध्ये या ठिकाणी बघणार आहोत। पुढे जे नवीन व्हिडिओ येतील ज्यात तुम्हाला पूर्ण या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। ओके, आता आपण जर निष्कर्ष या ठिकाणी विचार केला तर बघा की ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या नावाखाली भारतावर सत्ता मिळवली। ब्रिटिशांनी व्यापारासाठी भारतामध्ये आले होते आणि त्यांनी काय केलं, सत्ता मिळवली। त्यांनी का सत्ता मिळवली, का त्यांनी एवढं छोटूसं ब्रिटिश राज्य ज्याने एवढ्या भारतावर कसं राज्य मिळवलं हे सुद्धा आपण बघणार आहोत। त्यांनी काही सुधारणा केल्या पण मुख्य उद्देश काय होता, त्यांनी काही सुधारणा भारतात केल्या पण त्याचा उद्देश काय होता, त्यांनी कशी आर्थिक पिळवणूक केली हे सर्व या ठिकाणी आपण बघणार आहे। आणि शेवटचा लढा या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी बघणार आहोत। तर धन्यवाद मित्रांनो, जर तुम्हाला आमचं चॅनलचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा।
नक्की करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.